तुझ्या चरणी देवतांचा राजा देवराज इंद्र शतशान नमस्तक शतशान देवा खरोखर या विश्वाच्या ठाई तुझा मंगलमय आशीर्वाद घ्यावा आणि देव कार्याचा आरंभ करावा नित्यशया देवराजाचा करावा. पण देवा याच विश्वाच्या ठाई स्वयं मनुच्या साह्यानं अखिल विश्वाची निर्मिती झाली आणि ज्या स्वयं मनुच्या साह्यानं अखिल विश्वाची निर्मिती होऊन 14 ब्रह्मांडाचा पिता विरंची अर्थात ब्रह्मदेवानी स्वतःच्या मुखावठे ब्राह्मणांना जन्म दिला. ब्रह्मदेवांच्या बाहूतून क्षत्रिय जन्माला आले, ब्रह्मदेवांच्या मांडीतून वैश्य जन्माला आले आणि ब्रह्मदेवांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यातून शूद्र जन्माला आले. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशा चतुर्वर्णात ही अखिल सृष्टी विभागली गेली आणि या अखिल सृष्टीची मानवता या चतुर्वर्णात विभागली आणि या विश्वाच्या धैर्यासाठी ही चतुर्वर्ण निर्माण केले गेले. या चतुर्वर्णांपैकी प्रथम वर्ण म्हणजे ब्राह्मण वर्ण होय आणि त्याच ब्राह्मण वर्णात या देवेंद्रांचा जन्म झाला. या विश्वाच्या ठाईस ब्रह्मदेवांचा पुत्र मरीची यांचा विवाह शब्दादेवींशी झाला आणि मरीची आणि शब्दादेवींचा विवाह होता. त्यांचा पुत्र म्हणजे कश्यप आणि कश्यप महंतांच्या 13 पत्न्या. या 13 पत्न्यांपैकी दिती आणि अदिती. अदितीनं जन्म दिला तो आपला देवता. दिती मातेने जन्म दिला तो दानवाचा. या विश्वाच्या ठाई कश्यप महंतांचा पुत्र म्हणून ओळखला गेला. या विश्वात कुठेतरी धर्म प्रस्थापित करून स्वतः नाव कीर्तीस मिळवावी यात एका उदात्त हेतूनं शतयज्ञासारखा याग आम्ही केला. सोमयागासारखा याग आम्ही पूर्ण करून पुण्य संचय आम्ही केला आणि त्यात पुण्य संचयाच्या करून शतयज्ञाची सांगितला होता. त्रयी देवतांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली आणि त्या पुष्पवृष्टीच्या करून आम्हाला या शतयज्ञावर आम्ही अधिराज्य मिळतो आणि म्हणूनच समस्त देवतांनी प्रशस्त अशी अमरावती निर्माण केली आणि आज अमरावतीचा राजा हा देवराज अखिल जनतेला अखिल देवतांना निदान करावं एवढंच कशाला इंद्र वरुण यम आणि कुबेर असे चतुर लोकपाल या सृष्टीच्या सदस्यांना केले गेले. आणि या चतुर वर्णांपैकी प्रथम लोकपाल म्हणजे हा देवेंद्र. तीच लोकपालाची सूत्र हाती घेऊन अखिल विश्वात स्थैर्य राखण्याचं कार्य आतापर्यंत हा देवराज करतो. या विश्वाच्या अनेक वेळा आतापर्यंत या विश्वात विश्वस्थैर्याचं कार्य करत असताना अनेक प्रकारची संकटं आमच्या या स्वर्गावरती आहेत. पण तेव्हा तुझ्या आशीर्वादाने कोणत्या प्रकारे प्रत्येक येणाऱ्या आसुरी शक्तींचा निर्नाट तेव्हा तुझ्या आशीर्वादाने आम्ही केला. अजूनही तो प्रसंग आठवतो. ज्यावेळी स्वर्ग आणि पाताळाची विभागणी करण्यासाठी या विश्वाच्या काही देव दानव एकत्र झाले आणि या याच वेळी समस्त देवतांनी वैकुंठीच्या नारायणाजवळ प्रार्थना केली. देवा हे देव दानव जो संग्राम आहे त्याला कुठेतरी स्थगिती मिळावी आणि म्हणूनच देवाने या विश्वाच्या स्वर्ग आणि पाताळाच्या विभागणीसाठी आठवतो विश्व तुळावार. या विश्वात प्रथम विश्व तुळावार नारायणाने निर्माण केला आणि त्या विश्व तुळावाराच्या एका पारड्यात आम्ही देव बसलो, दुसऱ्या पारड्यात दानव बसविले. दानवांचं पारड पाताळाच्या दिशेने झुकलं गेलं. आम्हा देवतांचं पारड स्वर्गाच्या दिशेने झुकलं गेलं. त्याच वेळी वैकुंठीच्या नारायणाच्या मुखावर ठोक्या निघाले. समस्त स्वर्ग पडत निघाले. हे देव होय असे शब्द येतात. आम्ही हर्षभरित झालो. पण त्याच वेळी
अन्नाचा घास मुखात घ्यावा. शेवटी पंचपक्वानांना वाढलेलं ताट देव दानवांसमोर आलं. पण हे ताट कोणत्या प्रकारे परिपूर्ण करावं हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला. आणि त्याच वेळी समोर प्रश्न राहताच आम्ही देवतांनी युक्तिवाद दर्शवला. आम्ही देव एकमेकांसमोर आलो, अन्नाचा घास एकमेकांना भरविला आणि ती स्पर्धा विजयी ठरली. वीरांची इच्छा मुखावटे निघणारे शब्द, ही स्पर्धा विजयी ठरणारे देव स्वर्गाधिपती. अगदी त्याचप्रमाणे स्वर्ग आम्हा स्वाधीन झाला. मग देवा, या विश्वाची सर्व काही सूत्र तू हलविलीस. तुझ्याच कृपेनं स्वर्ग आम्हा देवतांच्या बदली मिळाला. मनुष्य जातीला जन्माला येऊन देवतांचं नेतृत्व करणारा हा देवराज तुझ्या चरणी नतमस्तक होतो. पण देवा, आज या देव धर्माला आरंभ करण्यासाठी या राजगादीवर होतो देवराज इंद्रदत्त. देवराज इंद्रदत्त
नृत्यकडे निपुण असणारे आणि त्या रंभेचं नृत्य मला पाहायचं. तिलोत्तमानं त्यापेक्षा उर्वशीला तुम्ही पाहिजे. त्या उर्वशीचं नृत्य इथं पाहिल्याच्या नंतर क्षणभर आमच्या मनाचं नृत्य. या विश्वाच्या काही उर्वशीचं सौंदर्य सुद्धा नव्हे तर तिचं नृत्य सुद्धा अति सुंदर होय. मग त्या उर्वशीला हे उर्वशी हा
माझी इच्छा आहे. नृत्य सादर करण्याची तुमची इच्छा आहे की नाही ते सांगा. सेवेसाठी, आमच्यासाठी, कदाचित आम्हीच माझ्यावर केले असेल. हा. ठीक आहे. उद्याच
युद्ध सांगा पण मी जाऊ नाहीतर काय तुमची काही गरजही नाही राहणार. तुला कळत नसेल माझ्या श्रेष्ठाला या पुण्याला मला तर मुळीच कळत नाही तुम्ही जाऊ शकता. अरे देवेंद्र काय बोलतोस तू जरा भाट ठेव कशाचं अरे मृत लोकांच्या ठिकाणी श्रद्धायज्ञ परिपूर्ण करून सोम यज्ञासारखा महायज्ञ परिपूर्ण करून हे देवस्थान तुला मिळालं वेळोवेळी पदोपदी तुला मार्गदर्शन करण्यासाठी हा तुझा गुरुतत्व ठरला आणि आज गुरुप्रती हे पण तू काय घेतलं. उपकार केले नव्हते वेळोवेळी पदोपदी मार्गदर्शन माझ्यावर उपकार केला होता या देवतांना शास्त्र केला होता आणि तो शासक तुम्हाला मिळवावा म्हणून तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केला आणि तो शासक सत्ययज्ञाचा पुण्य संचय मी स्वतःच्या बळावर केलं तुमच्या बळावर अरे नाही. सुरेशा काय बोलतोय योग्य शासन मिळावा म्हणून हे सारं घडविलं एक गोष्ट लक्षात ठेव प्रबोध निर्मळ न करी ऐसा गुरु कशाला आणि गुरु प्रति निष्ठा न धरी ऐसा शिष्य कशाला अरे निर्मळ मनाने मी तुला बोध केला त्या बोधाच्या योगे करून हे इंद्रपद तुला प्राप्त झालं पण या क्षणी गुरु प्रति निष्ठा मात्र तुझ्या मनात दिसत माझ्या नाही. मनात गुरुमध्ये निष्ठाच नाहीये. माझ्या भक्तांचं मी मनोरंजन केलंय त्यामुळे तुम्ही येऊ शकता तुमची विनंती या सुरेशाला नव्हे रामा घाली लक्षात थांब म्हणतो राम. मुखातील शब्द मुखात ठेव अरे स्वतःच्या गुरुची किंमत तुला कळत नाही अरे या विश्वाच्या ठिकाणी प्रत्येकानं गुरुला श्रेष्ठ मानिलं आणि त्याच गुरुची मानती तुला कळू नये देवराज देवेंद्रला गुरुची मानती कळू नये अरे काय आहे तुझ्या बाबतीत घडू तुमची नये? माहिती करते पण तुम्हाला तुमची योग्यता कळत नाही का अहो रंभेचं नृत्य पाहण्यासाठी निर्देशात तुम्ही येता तुमची इच्छा सुरेश पूर्ण करतो पण आज इथं जर मी सांगतोय इथं पुनश्च नृत्य होणे नाही तर का म्हणता आणि सुरेशा हा. अरे आमची लहानशी इच्छा तुझ्या मनात जर का आली असेल या गुरुसाठी तू काही करू शकतो मग ही लहानशी इच्छा परिपूर्ण करणं तुझ्या हाती नाही की काय मला ती इच्छा पूर्ण करायची नाही आहे दिवशी आतापर्यंत मानानं बोलतोय याच्या पुढे मला तुमचा अपमान करू देऊ नका त्या विश्वाच्या ठाई मी माझी भक्ताची इच्छा पूर्ण केली आहे आणि म्हणून सांगतोय पुनश्च इथं नृत्य होणे नाही तुम्ही माघारी चला ज्या दिवशी षण्मासाचा दरबार भरेल उच्च नामत्या स्थानी विराजमान व्हा आणि तिथं होणारा अंतरामाचं नृत्य पहा पण यावेळी इथं नृत्य होणे नाही सुरेशा अरे काय म्हणून मोकळा झाला तुमचा मान जर का तुम्हाला टिकून ठेवायचा असेल अपमान होऊ नये वाटत असेल तर आल्या मार्गे चालते व्हा निश्चित. सुरेशा तुझ्या मुखातून हे शब्द कधी पडत नाही मला सांग एखाद्या व्यक्तीच्या जीवनात त्याला त्याचा गुरु श्रेष्ठ की त्याचा भक्त श्रेष्ठ रे आज मला भक्त श्रेष्ठ आहे तुम्ही जर का माझी गुरुदेवता म्हणत असाल तर या विश्वाच्या ठाई स्वर्गीय मृत्यू पाहतात या तिन्ही वेळा तुमची भ्रमंती सत्य आहे ना आवाज सत्य आणि सत्य असतानासाठी ज्या मृत्यूलोकाच्या ठाई तुमची भ्रमंती असते त्या मृत्यूलोकाच्या ठाई तुम्ही अनेकांना सांगता हरिभजन करा हरिभक्ती करा नव्हे तर शिवाची भक्ती करा गिरिजा धनाची भक्ती करा पण तुमच्या मुखातून कसे असे शब्द निघाले का हो इंद्रदेवाची भक्ती करा ते शब्द तुमचे होते सुरेशा काय ते? एक गोष्ट लक्षात ठेव एक सामान्य मर्दमानव या देवपदावर अधिष्ठित झाला आणि तुझं आयुष्य काय तुझी मर्यादा काय याची जाणीव तुला सुद्धा आहे जे देवपद ब्रह्मा विष्णू महेश त्रय देवतांना आहे त्या देवतांची योग्यता कुठं आणि सुरेशा रे तुझी योग्यता हे श्रीवास माझ्या योग्यतेवर प्रश्न उचलू नका या विश्वाच्या ठाई चतुर्लोकपणा प्रथम लोकपाल म्हणून माझी गणना केली गेली या विश्वाचा हृदय राखण्याचं कार्य या देवराजाचं होय मग हे कार्य सुद्धा मी त्रयदेवतांप्रमाणेच करतोय मग माझी पूजा या विश्वाच्या ठाई का होणे का तुम्ही माझ्या भक्तीला सारखं नाहीये या विश्वाच्या ठाई ज्ञानकांड कर्मकांड आणि ज्ञानोत्तरकांड तिन्ही खंडात भक्ती विभागली गेली या तिन्ही खंडापैकी एका तरी कुठच्या खंडात या देवतेची भक्ती व्हावी या देवतेला पुत्र जावं अशी माझी मनी इच्छा आहे मग इच्छा वेळोवेळी प्रदर्शित करण्यासाठी मी तत्पर ठरलो पण या विश्वाच्या ठाई तुम्ही माझ्या भक्तीचा प्रसार केला नाही मग तुमची इच्छा मी का पूर्ण करणार नाही? सुरेशा आज तुझ्या मनात हा प्रश्न निर्माण व्हावा अरे कधीपासून
ब्रह्मचारी. मग ब्रह्मचारी ना तुम्ही निश्चित. स्त्रीचा मोह तुम्हाला केव्हापासून स्त्रीचा मोह. स्त्रीच्या मोहाने मी तुला आणि सांगितलं नृत्य कशासाठी नेत्र सुखासाठी. नेत्र तू कोणतं घेणार आहात कोणतं? जी इच्छा आमच्या मनी निर्माण झाली नेत्र सुखासाठी आम्ही सांगितलं. अरे नेत्राची दृष्टी जर का पवित्र आणि शुद्ध असेल ना तर ती नेत्राने पाहिजे जे आपण पाहतो ते जे आपल्याला शुद्ध भासतं. फक्त अंतःकरण शुद्ध पाहिजे आणि म्हणून रम्याचं नृत्य मनोरंजन म्हणून विरंगुळा म्हणून काही क्षण मला पाहण्याची इच्छा होती पण ती इच्छा तो परिपूर्ण करत नाही. देवऋषी विश्वाच्या बाजारात शब्द फुकट मिळाले म्हणून पोपटासारखे बोलू नये हो. या विश्वात तुमची दृष्टी श्रेष्ठ होय. निश्चितच तुमची दृष्टी श्रेष्ठ कधी या दृष्टीनं कोणत्या स्त्रीकडे वाकल्यानंतर तुम्ही पाहिलं नाही कोणत्या स्त्रीजवळ पाहिलं? पण ते पाहिलं नाही की ते सांगा हो की नाही हा माझा प्रश्न आहे. तुम्ही पाहिलं की नाही हे सांगा. अरे माझ्याजवळ प्रश्न करतोय आपल्या समोर कोण व्यक्ती उभी आहे याचं भानच तुला नाही. पोपटासारखे बोलू नका हे शब्द माझ्यासाठी तुझ्या मुखातून बाहेर निघाले. निश्चितच. अरे सुरेशा तुझ्या समोर तुझा गुरु उभा आहे याची जाणीव विसरून अगदी पोपटाप्रमाणे बोलू नका हे शब्द तुला तरी शोधतायत का? या विश्वाच्या ठाई मी तुम्हाला प्रश्न विचारला. तुम्ही या विश्वास्त्रीकडे वाकण्यानंतर पाहिलं नाही हो की नाही नाही. माझ्या नाही नाही. हे तुमचे शब्द सत्य आहेत. परिवार सत्य आहे. या शब्दावर तो तुम्ही वंचित होणार नाही आहात. कधी होणारी ब्रह्मवाणी आहे ही कधी खंड पावणारी नव्हे. ही अभंग आणि अभंगच आहे. मग राजकर्ता संजय याची कन्या दमयंती हिच्याकडे वक्तृत्व तुम्ही का हो पाहिला होता कधी पाहिलं स्पष्ट कर. प्रेम दृष्टीने पाहिला आम्हाला होता. सुद्धा ऐकायचंय तू काय बोलतोयस. ज्यावेळी तुम्ही अर्थात देवशी तुम्ही आणि तुमच्या समवेत परमऋषी विश्व भ्रमंतीसाठी निघाला होता आणि विश्व भ्रमंतीसाठी निघाला असताना ज्यावेळी पावसाचे दिवस सुरू झाले त्यावेळी तुम्ही राजा संजयाकडे गेला आणि तिथं आश्रय मागितला. राजा संजयाने तुम्हाला आश्रय दिला. 4 महिने तिथं वास्तव्य केला कारण पावसाचे दिवस आहे. कुठं विजेंचा कडकडाट होईल कुठं कोणत्या नदीला महापूर येईल ही काही सांगता येणारी वार्ता नव्हती आणि म्हणून विश्व भ्रमंतीसाठी आश्रयासाठी संजय राजकर्त्यांपर्यंत तुम्ही गेला आणि संजय राजकर्त्यांची कन्या दमयंती ही तुमच्या सेवेत रुजू झाली होती आणि रुजू झाली असताना तिच्या जवळ प्रेम दृष्टीनं तुम्ही पाहण्यासाठी तत्पर झाला होता. ही घटना सत्य आहे ना? एवढंच. ही घटना सत्य एवढं की केवढं मी पुढे सांगतो. घटना सत्य की असत्य एवढा तुझा विषय परिपूर्णरित्या स्पष्ट कर. नंतर या तुझ्या वक्तव्याविषयी मी सुद्धा कथन करेन. म्हणजे ही गोष्ट सत्य की असत्य हे आपण पुढे ठेवूया. पण ज्यावेळी तुम्ही प्रेम नजरेने तिच्याजवळ पाहत होता ना त्यावेळी तुमच्या परमदृष्टीने तुम्हामध्ये जे काही घडेल जे काही मनात विचार येतील ते एकमेकांना सांगायचे होते. असं असताना सुद्धा त्या दमयंतीवर तुम्ही प्रेम केला पण त्याची वाच्यता परमदृष्टींकडे केला नाही. पण परमदृष्टींनी तुम्हाला विचारलं हे देवऋषी काय हो तुम्ही दमयंतीला प्रेम नजरेनं पाहता का? त्यावेळी तुम्ही हो बोलला नाही मान हलविला अशी आणि ती मान हलविला आणि होकार दिला. त्यावेळी परमदृष्टीनं तुम्हाला शाप दिला. हे तुमचं जे सौंदर्य होतं ना माकडाचं झालं होतं आणि माकड तोंडल्या म्हणून तुम्ही तिथं भरायला. ज्यावेळी प्रेम दृष्टीनं तुम्ही त्या स्त्रीकडे पाहिला मग नाही हे शब्द तुमचे कसे? देवराज फार छान बोललास. बोललं छान आहे खरं आहे की पण खोटं या आहे सांगा. सर्वस्वाच्या मुळाशी खरा कारणीभूत कोण हे तू सुद्धा जाणतोयस. या सर्वस्वाच्या मुळाशी कारणीभूत एवढा तूच आहे. कोणत्या प्रकारे? एकच. देवराज ज्यावेळी एक निष्ठतेने त्या भगवंताच्या ध्यान धारणेत मी मग्न झालो एक निष्ठतेने हरी भजनात मी मग्न झालो त्यावेळी आपलं इंद्रपद हलताय की काय आपलं इंद्रपद डगमगताय की काय हा मनोभाव तुझ्या मनात निर्माण झाला. त्यावेळी कामदेवतेला तू आज्ञा केलीस की नारद यांच्या भक्तीचा तू खंड निर्माण कर जेणेकरून त्यांची भक्ती कधी पूर्ण
केला, पण त्या कामबाणापासून सुद्धा हा नारद वंचित राहिला. भक्तीचा तदात्म राहिला. भक्ती तत्व श्रेष्ठ आहे या विश्वाला नारदाने पटवून दिलं. हे शब्द माझ्या मुखातून बाहेर निघतात. शिव शंभू भोलानाथ मला म्हणाले, नारदा, अरे तुझ्या अंतरंगी मला अहंकार दिसतोय. माझ्या जवळ हे वक्तव्य तू स्पष्ट केलंस, पण वैकुंठीच्या नायकापर्यंत हे वक्तृत्व तू कधी स्पष्ट करू नकोस. पण अहंकाराने अगदी वैकुंठापर्यंत जाण्यासाठी हा ब्रह्मतनय तत्पर ठरला. आणि त्यावेळी या ब्रह्मतनयाच्या मुखातून शब्द निघाले, हे वैकुंठीच्या नारायणा, आजच्या दिनी कामदेवाचा अहंकार मी दूर केला. तो मला परास्त करू शकला नाही. भक्तीत मी मग्न राहिलो. हा अहंकार वैकुंठ नायकाने जाणला. आणि हाच अहंकार दूर व्हावा यासाठी जे सारं काही तू कथित केलं, ही सारी माया होती, ती वैकुंठ नायकाची. आणि त्या मायेत मी गुरफटलो गेलो. त्या मायेतून ज्यावेळी मी बाहेर आलो, त्यावेळी मला पश्चाताप झाला. माझा अहंकारही दूर झाला. अर्थाने नवनाट्य घडविलं होतं ते माझ्या नारायणानं, पण भक्तीपासून वंचित करण्यासाठी तेवढा तू तत्पर ठरलास. आणि म्हणूनच हे सारं काही घडलं. याचं खापर माझ्या मध्ये आणि नारायणाच्या मध्ये येऊ नका. हे देवऋषी एवढं नव्हे तर त्या परम ऋषींना तुम्ही सुद्धा शाप दिला होता की ते परम ऋषी कधी स्वर्गात जाऊ शकत नाही, असा शाप सुद्धा तुम्ही त्यांना दिला. आणि हे घडलं म्हणजे तुम्ही स्त्रीलंपटाप्रमाणे एका स्त्रीकडे प्रेमगतीनं पाहिलात, म्हणजे तुमच्या ब्रह्मचर्यत्वाला तुम्ही कलंक घाललात. एवढंच नव्हे तर या विश्वाच्या ठाई ज्यावेळी अंबरीश राजाची कन्या श्रीमती, या श्रीमतीचा स्वयंवर होता ना. निश्चितच. आणि या अंबरीश राजाच्या कन्येची श्रीमतीचा ज्यावेळी स्वयंवर भरला, त्या स्वयंवर मंडपाच्या ठाई तुम्ही आणि पर्वत ऋषी दोघेही जाण्यासाठी निघाला होता. पण तुमच्यावर ज्ञान होतं, त्या श्रीमतीची इच्छा होती ती तुम्हाला ज्ञान आहे ना. सांग ना. ती इच्छा कोणती असेल तर श्री हरीला तिला वरायचं होतं. श्री हरी प्रमाणे रूप त्याला ती वरणार होती. आणि ती इच्छा तिची असताना तुम्हाला श्री हरी मुख प्राप्त म्हणून तुम्ही वैकुंठ नायकांपर्यंत गेलात आणि इच्छा प्रदर्शित केला की श्री हरी मुख आपल्याला हवंय. त्यावेळी तुमचं काय होत झालं? काय झालं? काय झालं मी तुम्हाला प्रश्न तू करतोय. सांगतोय, अर्थात तुला सर्व काही ज्ञात आहे. माझ्या बाबतीत काय काय घडलं याची जाणीव तुला आहे, होय ना? निश्चित. मग सांग ना, ऐकतोय ना मी. त्यावेळी तुमच्या मनात इच्छा निर्माण झाली की श्री हरिमुख तुम्हाला व्हायचं होतं. आणि तुम्ही काय बोललात? पर्वत ऋषींना माकड तोड्या बनवा, माकड तोंडा बनवा, अशी तुम्ही इच्छा प्रकट केला. देवाने स्वतः तो सांगितलं, तुम्ही गेलात सुद्धा. कारण ते पर्वत ऋषी इथपर्यंत आले आणि वैकुंठीच्या नारायणा म्हणायला लागले की ती श्रीमतीला मला वरला पाहिजे आणि त्या नारायणाला माकड तोंड्या बनवा. असे तुम्ही दोघांना एकमेकांना माकड तोंडा बनवायला सांगितला. आणि तिथं स्वयंवरात गेला, माकड तोंड्या होऊन बसला, स्वयंवर आरंभ झाला. आणि त्या श्रीमतीनं वैकुंठीच्या नारायणाच्या कंठी आपली वरमाळ अर्पण केली. तिथं तुमची फटफटीती झाली. त्यावेळी माकड दृष्टीने तिच्याजवळ पाहिला होता ना. वा, गप्प का? देवराज, ऐके. माकड तोंड्या मी झालो हे तुला स्पष्टच करायचं माकड आहे. तोंड्या तो माकड तोंड्या एकदा एक गोष्ट झाला. आजच्या दिनी हा माकड तोंड्या तुला दिसला का? कारण तुझी इच्छा माझी इच्छा तू परिपूर्ण केली नाहीस. आणि त्याच मुद्द्यावर मी बोट ठेवलं म्हणून आज मी तुला माकड तोंड्या दिसलो. पण मला सांग, अहिल्याच्या बाबतीत ज्यावेळी कुकर्म तू केलंस त्या क्षणी अरे बोका बनून तिच्या कुटिकेतून तू बाहेर निघाला, ते तुझं पुण्याचं कार्य होतं का? ते जरी मी अनुचित केलं असतं तरी त्या कार्याचा या विश्वाला फायदा झाला की नाही? विश्वाला फायदा झाला. निश्चितच. मग ते मी कृत्य केलं ते विश्वाच्या फायद्यासाठीच केलं. त्यावेळी गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिचा भोग केल्यासाठी मी तत्पर झालो. पण गौतम ऋषींनी मला शापही दिला की सहस्त्र भग म्हणतील म्हणून मला भगेंद्र म्हटलं गेलं. आणि तदनंतर त्या सहस्त्र भगांचे सहस्त्र नयन झाले. या विश्वाला एकाच वेळी, एकाच क्षणी, एकाच औट घटके पूर्ण विश्वाचं अवलोकन
मी केलं ते विश्वाच्या नावाने ठरलं. त्याबद्दल तुम्ही प्रश्न उपस्थित करू नका. पण तुम्ही केलं त्याचा विश्वाला फायदा झाला का? तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी ते पण माझा केलं. अहंकार दूर झाला. देवराज त्या क्षणी माझा अहंकार दूर झाला. या विश्वाच्या ठाई ब्रह्मतरे नारद यांना झालेला अहंकार दूर झाला. अर्थात तू कोण याची जाणीव कर. ज्या सत्तेच्या लोभात तुला चढलाय, ज्या सत्तेने भ्रांत तुला चढली, ती सत्तेची भ्रांत दूर कर आणि समोर कोण आहे याची जाणीव करून घे. चित्त तुम्ही सुद्धा चुकला आहात. इथं पुनश्च ते तत्व मी गिरवणार नाही. या विश्वाच्या ठाई तुम्ही सुद्धा त्रिमोहाच्या पायी व्हायला गेला. हे बघून तुम्ही ब्रह्मचारी तत्व कसं काय पाळला हो? ब्रह्मचारी तत्व? हो. अरे मुळातच मी ब्रह्मचारी. याच्या मुळाशी कारण आहे. आणि तुमचा एक जन्म नव्हे म्हणजे 3 जन्म झाले. हे तुला ज्ञात आहे ना? कोणते? हे तुला ज्ञात अहो, आहे. ते कोणते ते मग मी सांगा. ब्रह्मचारी कसा हे सुद्धा तुला ज्ञात असेल. ऐक म्हणतोय. हा माझा प्रथम जन्म नव्हे. प्रथम जन्मात ब्राह्मण म्हणून मी जन्मास आलो. आणि त्या ब्राह्मण स्वरूपात असताना, गंधर्व स्वरूपात असताना देव ब्रह्मर्षी अर्थात आमचे तात ब्रह्मदेवाने आम्हाला आज्ञा केली, सृष्टी विस्तार तुझ्याकरवी व्हावा. पण 60 पत्नींच्या मोहात मी पडलो आणि मोहाधीनच झालो. देव कार्यात या नारदाचा लक्षण होता, अर्थात त्या ब्राह्मणाचा लक्षण होता. आणि त्या क्षणी ब्रह्मदेवांनी मला शाप दिला की या मोहात तू अडकलास. या मोहात म्हणून अगदी मृत्यू लोकाच्या ठिकाणी एका शूद्र घराण्यात तुझा जन्म होईल. शूद्र दासीच्या उदरात नंद म्हणून मी जन्मास आलो. वेदाज्ञ ब्राह्मण यांच्या पाशी गृहकाम करीत असताना माझी माता तिथे गृहकाम करीत होती. आणि त्या क्षणी त्या वेदाज्ञ ऋषींनी मला मार्गदर्शन केलं. हा संसारूपी भवसिंधू जर का तरुण जायचा असेल तर तुला नारायण नामात मग्न व्हावं लागेल. ओम नमो नारायणी मंत्र सर्वार्थ साधका भक्ता जपता तात स्वर्ग मोक्ष फलप्रदा वेदांना प्रणवीनेश सिद्धो मंत्र सनातनः. या मंत्राची महती त्यांनी मला पटवून दिली. मी एक निष्ठतेने त्या वैकुंठ नायकाची भक्ती केली. भक्तीत मी मग्न झालो. त्यावेळी क्षणभर नारायणाचा दर्शन घडल्याचा मनोभाव आमच्या मनात निर्माण झाला. पण एकाएकी अदृश्य माझ्या समोर जे दिव्य तेज होतं ते एकाएकी अदृश्य झालं. आणि आमच्या कर्णपटलावर शब्द निघपडले. ते शब्द कोणते असतील? बाळ, या सगुण स्वरूपात तुला दर्शन या वैकुंठ नायकाचं होऊ शकत नाही. याच्या मुळाशी कारण काय असते? तर एका शूद्र घराण्यात तुझा जन्म झाला. जर का या वैकुंठ नायकाची प्राप्ती व्हावी असे तुला वाटत असेल तर या देहात नव्हे, या देहाचा त्याग केल्यानंतर अन्य देहात या वैकुंठ नायकाची प्राप्ती तुला होईल. त्यावेळी त्या देहाचा त्याग झाल्यानंतर ब्रह्मदेवांच्या कंठापासून माझा जन्म झाला. ब्रह्मदेवांच्या कंठापासून माझा जन्म झाला, अर्थात नरडीपासून माझा जन्म झाला. म्हणून मला नारदच नाव पडलं. त्यावेळी सुद्धा सृष्टी विस्ताराचं कार्य घडावं ही इच्छा ब्रह्मदेवांनी प्रकट केली. पण त्या इच्छेचा अनादर आम्ही केला. हे कृत्य आमच्यातून कधीही घडणार नाही हे शब्द आमच्या मुखातून निघाले. त्यावेळी ब्रह्मदेवाने मला शाप दिला, नारदा, या विश्वाच्या ठिकाणी सदैव तू ब्रह्मचारी राहशील. आणि जरी तुझं लग्न झालं तरी सुद्धा या विश्वाच्या ठिकाणी तू ब्रह्मचारी ब्रह्मचारी ब्रह्मचारी. म्हणून तरी का तुम्ही ब्रह्मचारी असाल? वेळोवेळी कामदेवाला मी पाठविलं आणि त्याचा अहंकार दूर करण्यासाठी नारायणानं ते कृत्य केलं असेल.
मनवंतर या पदाचा अधिकारी मी आहे. या विद्यमानात या विश्वाच्या ठाई 14 मनवंतर आखली गेली आणि 14 मनवंतराचे 14 इंद्र. प्रत्येक मनवंतराचा इंद्र वेगळा, इंद्राचा कारभार वेगळा असतो. मग या विश्वाच्या ठाई हे मनवंतर माझं आहे, हे माझ्यापासून कोणी घेऊ शकत नाही. त्याची काळजी तुम्ही करू नका. देवरा तुझ्या मुखातून तू कबूल करतोस एक मनवंतरापर्यंत तुझी जागा कोणी हलवू शकत नाही. माझ्या एक भक्त